फारच छान. पुढचा पदार्थ काय आपला आदित्य? लोटस पनीर क्रिस्पी. लोटस पनीर क्रिस्पी. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. पनीर, हा कॉर्नफ्लावर, हा कांद्याची पात, मिक्स बेल पेपर्स, हा. हे लोटस स्टेम, याला मराठीत कमळ काकडी बोलतो आपण. बर. हे आपले भाजलेले शेंगदाणे, शेजवान चटणी, मैदा, कोथिंबीर, सोय सॉस, विनेगर, चॉप केलेलं गार्लिक, चॉप केलेलं अद्रक आणि चॉप केलेले मिरची, ब्लॅक पेपर पावडर आणि सॉल्ट. वा. लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. कृती पहिल्यांदा काय करायची सांगा. पहिला एक बोल घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर, मॅरिनेशन आहे का? मॅरिनेशन नाही, कोटिंग बोलतात त्याला. कोटिंग. अच्छा. घरात आपण बनवतो जेव्हा ते सॉग येऊन जातं, आपण जेव्हा कोटिंग करतो त्यासाठी आपल्याला काय करायचं, 70-30चा रेशो घ्यायचा. बर. 70% कॉर्नफ्लावर आणि 30% मैदा. आता काय पुढे? आता त्यात ब्लॅक पेपर पाहिजे, थोडंसं हाफ टेबल स्पून मीठ, चवीनुसार, पाणी घ्या. पहिले ह्याला आपण मिक्स करू. पाणी पुरे करे? हो, खूप. आता काय करूया पुढे? त्याच्यानंतर आपल्याला हे लोटस स्टेम घ्यायचं, ओके. त्याच्यामध्ये टाकायचं. त्याचं थोडंसं पाणी आणि तोडून आपल्याला टाकायचं त्याच्यात. कमळाच्या देठाचे काप आहेत हे. हिला साधारण आपण फक्त त्या 2 मिनिटं ठेवायचं. फक्त 2 मिनिटं ठेवायचं? हो, फक्त 2 म्हणजे फक्त बॅटरला आणि कमळाच्या देठांना बरं वाटेल इतकंच? हो. आणि 2 मिनिटं ठेवल्यावर पुढे काय करायचं? त्याच्यानंतर आपल्याला याला डायरेक्ट फ्राय करायचं. डीप फ्राय करायचं? हो. अरे मग चला मी गॅस लावून घेतो. शुभस्य शीघ्रम. बस झालं. याला आपल्याला आहे ना एक एक करून टाकायचं आहे, कारण का एकसाथ टाकलं ना तर ते चिपकतं. आणि याची टेस्ट मोस्टली लाईक बनाना चिप्स असतं ना, तशीच लागते. मला फार आवडतात. क्रिस्पी लोटस पनीर याच्यासाठी लागणारे कमळाच्या देठाचे काप आपण छान डीप फ्राय करून घेतले, कुरकुरीत झालेले आहेत. आता काय? याच बॅटर मध्ये पनीर टाकायचं आणि आपल्याला याला डीप फ्राय करायचं. फॅन्टास्टिक. चला. घ्या डीप फ्राय करून. आता पुढे काय? पुढे आता एक पॅन घ्यायला लागेल आपल्याला. येस. चला पहिल्यांदा काय घालूया? थोडंसं तेल. पुरे का? पुरे. आता पहिला आपल्याला ह्याच्यात चॉप केलेलं गार्लिक टाकायचं आहे. पुरे ना. त्याच्यात आपल्याला चॉप केलेलं अद्रक टाकायचं आहे. आल्याचे काप. आल्याचे काप आणि मिरची. जेवढे तिखट पाहिजे तेवढी घ्या. त्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला कुक नाही करायचं आहे. थोडंसं अर्ध कच्चं ठेवायचं. आता आपल्याला ह्याच्यात आहे ना बेल पेपर टाकायचे. पिवळी, लाल आणि हिरवी सिमला मिरची. हो. तर ह्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर, थोडंसं सोय सॉस, जास्त नाही टाकायचा, तर कलर चेंज होईल. मी फक्त 1 टेबलस्पून टाकलाय. आणि शेजवान चटणी. हां, ती आपल्याला टाकायची आहे 2 स्पून. आणि त्यात आपल्याला हॉट वॉटर टाकायचं का नसेल तरी पण आपण थोडंसं पाणी टाकू शकतो. बस. आणि आता याच्यात तळलेले पनीर आणि पहिलं आपल्याला सॉल्ट आणि पेपर टाकायचं. अरे हा, ते राहिलं की थोडंसं हलकं. बस खूप झालं. आणि काळी मिरी पावडर. आणि ह्याच्यावरून आपल्याला आता कोथिंबीर टाकायची. छान आलंय, त्याला रंग छान आलाय, टेक्स्चर छान आलंय, त्याला थिकनेस छान आलाय. आता लोटसचे काप आणि पनीर घालायचं का? लोटसचे आणि पनीरचे तळलेले काप. याला वेल कोट करायचे थोडंसं आणि 2-3 मिनटं फक्त ह्याला
कुक करायचं बस. बर. क्रिस्पी लोटस पनीर मस्त स्टार्टर मेनू आहे, नक्की करून बघा. मला वाटतं आता फक्त वरती स्प्रिंग अनियन कांद्याची हा. पात घालायची राहिली आहे. कांद्याची लईच भारी, फारच छान, कलरफुल, अमेझिंग. हे झालं आपलं रेडी. आपण आता गॅस बंद करू शकतो. मी जरा काढण्याचं काम करतो. फारच छान रे. याच्यावर आपल्याला थोडेसे पीनट्स टाकायचे, अरे रे 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 रे, क्या बात है यार. शेंगदाणे टोस्ट वाले, मस्त सुरेख. स्प्रिंग अनियन गार्निशिंग. सुंदर, फारच छान. थांब, लगेच आपण काटा चमचा घेऊ. घे, घ्या. वेळ न वाया घालवता घे घे घे, लाजू नको. वा. अप्रतिम, फारच छान. खवय्यांनो, अप्रतिम पदार्थ आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लोटस पनीर क्रिस्पी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: पनीर 10 ते 12 तुकडे, कांद्याची पात आवडीनुसार, बारीक चिरलेली लाल, पिवळी व हिरवी शिमला मिरची 1 वाटी, बारीक चिरलेली कमळ काकडी 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, भाजलेले शेंगदाणे आवडीनुसार, मैदा पाव वाटी, कॉर्नफ्लोअर पाऊण वाटी, बारीक चिरलेला लसूण 2 चमचे, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा, बारीक चिरलेले आलं 1 चमचा, शेजवान चटणी 2 चमचे, सोया सॉस 1 चमचा, व्हिनेगर 1 चमचा, काळी मिरी पूड 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, अर्धा चमचा काळी मिरी पूड, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये चिरलेली कमळ काकडी घोळवून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या. यानंतर त्याच पेस्टमध्ये पनीरचे तुकडे घोळवून तेही गरम तेलात तळून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेले आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परता. त्यात बारीक चिरलेली लाल, पिवळी व हिरवी शिमला मिरची घाला. त्यानंतर व्हिनेगर, सोया सॉस, शेजवान चटणी आणि थोडे पाणी घालून सर्व साहित्य एकजीव करा. आता त्यात मीठ आणि काळी मिरी पूड घालून परता. वरून कोथिंबीर घालून मिसळा. त्यानंतर तळलेले पनीर व कमळ काकडीचे तुकडे घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा. शेवटी कांद्याची पात आणि भाजलेले शेंगदाणे घालून गरमागरम सर्व्ह करा. लोटस पनीर क्रिस्पी तयार. आदित्य, थँक्स फॉर कमिंग. तू इथे आलास, आम्हाला छान वाटलं. तुला कसं वाटलं इथे? मला पण खूप मजा आली. माझं एक स्वप्न होतं इकडे की यायचं करून, ते आज पूर्ण झालं. त्याच्यामुळे मी आज खूप आनंदात आहे. ग्रेट. आणि तू आता शेफ म्हणून काम करणार आहेस. तुला खूप हो. शुभेच्छा. मोठा मोठा हो. आजच्या भागात तिथे थांबूया, पण त्याआधी तुला झी मराठीकडनं एक छानसं गिफ्ट देतो. चला खवय्यांनो, आज तुम्हाला आम्ही असे 2 पदार्थ दाखवलेले आहेत जे आपण बाहेर जातो आणि महागडे पदार्थ स्टार्टर म्हणून खातो, पण हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आनंद घ्या पदार्थांचा, पण चमचमीत पदार्थांवरती ताव मारताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर खवय्यगिरी आयुष्यभर अशीच दिमाखात, आनंदात आणि निरोगी सुरू ठेवायची असेल तर जेवणानंतर दातांची आणि हिरड्यांची योग्य काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे.